नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेत आता प्रचाराचा धुरळा सुरू झालेला आहे. महाधुरळा उद्यापासून उडेल, कारण आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. अर्ज माघारीनंतर खऱ्या अर्थानं प्रचाराला रंगत येणार आहे. एकूणच सर्वच उमेदवार आता प्रचारात सक्रिय झाले आहेत. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 2 मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार वैभव माने यांचा परिचय. आतापर्यंत महापालिका असू दे किंवा महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भातल्या ज्या आपण बातम्या दिल्या त्यातल्या तब्बल 86 बातम्या महाधुरळाच्या तंतोतंत खऱ्या ठरलेल्या आहेत. त्यामुळं आपल्याला ब्रेकिंग न्यूज हवी असेल, उद्या काय होणार ते आज माहिती हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. आता वळूया मूळ विषयाकडे. वैभव माने एक सर्वसामान्य कार्यकर्ता, झाडू कामगारांचा मुलगा, पण नगरसेवक किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून अतिशय चांगलं काम करून एक वेगळं वैभव त्यानं या परिसरात तयार केलेला आहे. म्हणजे कामाच्या जोरावर कामांचा वैभव तर त्यांनी तयार केलेच, पण एक चांगल्या स्वभावाचा वैभव सुद्धा त्यांनी या परिसरात आपल्याविषयी एक प्रतिमा तयार केलेली आहे. जवळजवळ 25 वर्षे समाजकारण आणि राजकारणात असलेले वैभव हे महाडिक कुटुंबासोबत राजकारणात आले. त्यानंतर गेले अनेक वर्षे कदम म्हणजे सुनील कदम माजी महापौर आणि सत्यजित कदम शिवसेनेचे नेते यांच्या बरोबर ते काम करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं काम सुरू आहे. 2015 साली त्यांच्या पत्नी कविता माने यांना सुनील कदम आणि नाना कदम यांनी उमेदवारी दिली, संधी दिली महापालिकेत लढायची आणि तब्बल 870 मतांनी त्या एकतर्फी विजयी झाल्या. म्हणजे लोकांनी पहिलाच जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला तडा न जाऊ देता त्याचं संधीचं सोनं करत गेल्या 5-10 वर्षात वैभव माने आणि कविता माने या दोघांनी अतिशय चांगलं काम केलं. विकास कामांचा डोंगर या प्रभागात रचला. 10 ते 12 कोटी रुपये खर्च करून अनेक विकास कामं त्यांनी केलेली आहेत. जे ताराणी आघाडीच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर त्यांनी अतिशय चांगलं काम या प्रभागात केलं. त्यामुळं पुन्हा एकदा याच कामाच्या जोरावर वैभव माने हे शिवसेनेच्या वतीनं मैदानात उतरणार आहेत.